नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्टँडर्ड 6 साठीचं मॅथमॅटिक्स. ठीक आहे मित्रांनो, तर स्टँडर्ड 6 साठीच्या मॅथमॅटिक्समध्ये पहिला चॅप्टर आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री. जिओमेट्री मधील बेसिक कन्सेप्ट बद्दल हा चॅप्टर आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण त्याचा प्रॅक्टिस सेट जो आहे, प्रॅक्टिस सेट 1, आपण याचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रश्न काय आहे बघा. पहिला प्रश्न आहे, लुक ॲट द फिगर अलॉंग साइड अँड नेम द फॉलोइंग. ही फिगर एक दिलेली आहे त्यांनी आणि त्याबद्दल काही प्रश्न दिलेले आहेत, तर ते आपण सोडवायचे आहेत. एक एक प्रश्न बघूयात आपण. बघा काय आहे. पहिलं दिलेलं आहे कोलिनियर पॉइंट्स कोणते आहेत ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. काय आहे कोलिनियर पॉइंट्स, म्हणजे असे पॉइंट जे एकाच रेषेवर असतात. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पॉइंट एम, पॉइंट ओ आणि पॉइंट टी हे एका रेषेवर आहेत. त्यामुळे कोलिनियर पॉइंट्स कोणते येतील. पहिला जो संच असेल, पहिला जो सेट असेल कोलिनियर पॉइंटचा, तो कोणता असेल तर कोलिनियर पॉइंट मध्ये कोलिनियर पॉइंट्स त्याच्यामध्ये पहिले कोणते येतात तर पॉइंट एम, त्यानंतर पॉइंट ओ, पॉइंट टी. हे झाले एका रेषेवर आहेत, त्यामुळं हे 3 जे आहेत पॉइंट तर ते कोलिनियर पॉइंट आहेत एकमेकांचे. सेकंड बघा, पॉइंट एन, पॉइंट ओ आणि पॉइंट आर हे सुद्धा एकमेकांचे कोलिनियर पॉइंट आहेत. त्यामुळे हा पण एक सेट येईल. पॉइंट एन, पॉइंट ओ आणि पॉइंट आर हे 3 एकमेकांचे कोलिनियर पॉइंट आहेत. आणखी आहेत का? ओके. आपलं कोलिनियर पॉइंट्सची डेफिनेशन काय आहे की 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट एका रेषेवर असतील तर ते एकमेकांचे कोलिनियर पॉइंट्स असतात. त्यामुळे हे 2 सेट आहेत तर ते आपले कोलिनियर पॉइंट्सचे सेट आहेत, ते एकाच लाईनवर आहेत. आता बघूयात आपण रेज. कोणकोणते रेज आहेत. ओ पॉइंट पासून सुरू होतो आणि एम पॉइंटच्या पुढे पण एक्सटेंड होतो असा रे कोणता आहे तर त्या रेचं नाव आहे रे ओ एम. दुसरा रे कोणता आहे ओ पासूनच सुरू होणारा आणि सिक्वेन्शियली जाऊ आपण पी पर्यंत, ओ पी, रे ओ पी. त्यानंतर रे ओ एन, बरोबर, रे ओ एन. त्यानंतर रे ओ टी, रे ओ एस. त्यानंतर ओ पासून सुरू होऊन आर पर्यंत, आरच्या पुढे जातो, तो आहे रे ओ आर. असे 6 रेज आपल्याला मिळत आहेत. बघा 1 2 3 4 5 आणि हा एक 6 रेजची नावं या ठिकाणी आपण लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न बघू आता.
पुढचा प्रश्न आहे लाईन सेगमेंट. तर लाईन सेगमेंट कोणकोणते आहेत? लाईन सेगमेंट जर म्हटलं तर एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत हे जेवढं अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो? लाईन सेगमेंट. ठीक आहे. म्हणजे पुढे एक्सटेंड होत नाही किंवा मागे एक्सटेंड होत नाही, एका बाजूला नाही आणि दोन्ही बाजूला नाही, फक्त एक दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे 2 पॉइंट मधलं डिस्टन्स म्हणजे लाईन सेगमेंट. तर लाईन सेगमेंट कोणते आहेत? ओ पी, ओ एन, ओ टी, ओ एस, ओ आर आणि ओ एम. बघा, म्हणजे फक्त ओ पासून ते एन पर्यंतचं अंतर आहे यालाच लाईन सेगमेंट म्हणतात. ओ पासून पी पॉइंट पर्यंतचे जे डिस्टन्स आहे त्याला लाईन सेगमेंट म्हणतात, पुढे नाही. जर पुढे एक्सटेंड होत असेल तर तो रे झाला. तर लाईन सेगमेंट ची नावं याप्रमाणे आहेत: ओ पी, ओ एन, ओ टी, ओ एस आणि ओ आर आणि ओ एम. आता आपण लाईन्स बघूयात. लाईन्स काय असतं? लाईन्स म्हणजे दोन्ही दिशेला ह्या ॲरो असतात त्यांना आणि त्यामुळे पुढे ते एक्सटेंड होत जातात. ठीक आहे, यांना काय म्हणायचं? लाईन सेगमेंट, सॉरी लाईन. तर दिलेल्या डायग्राम मध्ये लाईन कोणकोणत्या आहेत? कोणकोणत्या आहेत लाईन? लाईन एम टी आहे, लाईन आर एन, ओके. या दोनच लाईन आपल्याला या डायग्राम मध्ये दिसत आहेत. ओके, पहिला प्रश्न या ठिकाणी संपला आपला. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द डिफरंट नेम्स ऑफ लाईन्स. बघा, ही डायग्राम दिली आहे आणि आपल्याला लाईन्सची नावं सांगायला सांगितले. तर पहिली गोष्ट म्हणजे लाईन एल म्हणजे इंग्रजीमधील स्मॉल लेटरने सुद्धा लाईन डिनोट करतात, म्हणजे लाईन एल सुद्धा या लाईनला म्हणता येईल. त्यानंतर लाईनवरचे कोणतेही 2 पॉइंट आपण घेतले, म्हणजे उदाहरणार्थ ए पॉइंट घेतला आणि बी पॉइंट घेतला, तरी आपण या लाईनला लाईन ए बी म्हणू शकतो. त्यानंतर लाईन ए सी सुद्धा म्हणू शकतो. लाईन एडी सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. लाईन ए बी ए सी, त्यानंतर लाईन बी सी सुद्धा म्हणू शकतो. लाईन बी डी सुद्धा म्हणू शकतो, डी बी सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, अशी या लाईन्सला आपण वेगवेगळी नावं देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग. हे काय आहे मग? बघा, तुम्हाला सांगितलं होतं की दोन्ही बाजूला ॲरो असतील. या ठिकाणी ॲरो आहे, या ठिकाणी ॲरो आहे, याचा अर्थ ती लाईन आहे. काय आहे? ती लाईन आहे. इथं ॲरो दिसतोय का? नाही. इथं ॲरो नाहीये, इथं पण ॲरो नाहीये, म्हणजे हे दोन बिंदूंमधील 2 पॉइंट मधील डिस्टन्स म्हणजे तो काय आहे? लाईन सेगमेंट आहे. हे काय आहे? हे जे दिसतंय ते प्लेन आहे.
प्लेन सरफेस, प्लेन. आणि या ठिकाणी ही जी आकृती आहे या ठिकाणी पुढे वाढत नाही एका ठिकाणी, पण दुसऱ्या बाजूने ती एक्सटेंड होतीये. एक ॲरो या ठिकाणी आहे, दुसऱ्या बाजूने ती कंटिन्युअस वाढत राहते. म्हणून ही आकृती कशाची आहे, तर ती आकृती आहे रेजची. ठीक आहे. फोर्थ क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द फिगर बिलो, नेम द पॅरलेल लाईन्स, कॉन्करंट लाईन अँड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. बघा, पॅरलेल लाईन्स कसल्या लाईन्स असतात? पॅरलेल लाईन्स म्हणजे अशा लाईन्स की ज्या एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करत नाही. म्हणजे त्या सतत एकच डिस्टन्स असतं, त्याच्यामधील जे डिस्टन्स असते, या दोन लाईन मधील जे डिस्टन्स आहे तर ते एकच डिस्टन्स असतं, समान डिस्टन्स असतं. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की रेल्वेचे जे रूळ आहेत तर ते कसे असतात, तर ते समान पॅरलेल असतात. ठीक आहे, इंटरसेक्ट होत नाही एकमेकांना. तर पॅरलेल लाईन्स कोणकोणत्या आहेत त्या बघूयात पहिल्यांदा. बघा, आकृतीमध्ये आपल्याला लाईन बी दिसते का? लाईन बी दिसते आणि त्याचसोबत लाईन एम दिसते. या किती जरी पुढे वाढवल्या तरी एकमेकींना इंटरसेक्ट करणार नाही, म्हणून लाईन बी आणि लाईन एम ह्या पॅरलेल आहे. आणि सोबत लाईन क्यू सुद्धा त्यांच्यामध्ये पॅरलेल एक लाईन आहे. म्हणजे लाईन बी, लाईन एम आणि लाईन क्यू ह्या पॅरलेल लाईन्स आहेत, पॅरलेल टू इच अदर. ओके. त्यानंतर काय विचारले, कॉन्करंट लाईन. कॉन्करंट लाईन म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन्स, ज्या लाईन्स एकमेकांना इंटरसेप्ट करतात. बरोबर, हा त्यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. तर या लाईन्सला काय म्हणायचं, कॉन्करंट लाईन. आणि हा जो पॉइंट आहे ज्या ठिकाणी त्या इंटरसेप्ट करतात त्याला काय म्हणायचं, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. लक्षात आलं? तर पहिल्यांदा आपण पाहूयात कॉन्करन्स लाईन्स कोणत्या. तर लाईन ए, लाईन बी आणि लाईन सी या काय आहेत, कॉन्करंट लाईन आहेत. आणि त्यांचा कॉन्करन्स पॉइंट आहे त्यांचा पॉइंट ए हा त्यांचा कॉन्करन्स पॉइंट आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या एकमेकांना इंटरसेप्ट करतात. त्यानंतर लाईन एम, बघा, लाईन एम कोणत्या लाईनला इंटरसेप्ट करते, तर ती करते लाईन एडी. म्हणजे ही जी लाईन आहे या लाईनला एम लाईन इंटरसेप्ट करते कुठं, तर सी पॉइंट मध्ये. म्हणजे त्यांचा कॉन्करन्स पॉइंट आहे पॉइंट सी. ठीक आहे. त्यानंतर लाईन पी आणि लाईन क्यू या पण काय आहेत, एकमेकांच्या कॉन्करंट लाईन. आणि ते इंटरसेप्ट करतायत, लाईन पी आणि लाईन क्यू ह्या इंटरसेप्ट करतायत पॉइंट डी मध्ये. म्हणजे डी पॉइंट हा त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे. ठीक आहे.